आम्ही परवा तर काय रायगडला गेलतच तारखेनुसार, पण गेल्या वर्षी रायगडला आम्ही तिथीनुसार गेलो. 19 जूनला तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा होतं आणि यावर्षी तिथीनुसार 9 तारखेला राज्याभिषेक सोहळा आहे आणि यावेळी आम्ही राजगडला आले तिथीनुसार. बघा इकडे गर्दी. तुला नाही, तू बस तिथं माग घेतो तुला. हे बघा बालेकीला चढालोय आम्ही. बालेकीला चढताना जरा भुकायला लागल्या, त्यांना पोरं बिस्किट खाऊन गेलोय आम्ही. आलोय आता आम्ही बालेकिल्ल्याच्या मार्गावर. तर आम्ही बालेकिल्ल्याच्या दिशेने जात आहोत. अरे का वाजवायला रे भावा, शेवट. खाली बघा ढोल ताशा वाजवाल्यात आणि नाचायचा मोह आवरणा आमासनी. कुठलं कोल्ड प्ले आणि डॉल्बी, ढोल ताशासमोर सगळं रद्द आहे. काय शेवट वाजवाल्यात सोड. अरे त्यात आणि ते वातावरण असं आहे की एनर्जेटिक झाले रे. आता येताना वरती मधमाशीचा पोळा होता, ते लय वर होतं रे. मग अन्या म्हणाल तर त्याला दगड मारू काय, तू मारून पळून जाशील म्हटलं. माकडा असतो पाहिला झाडात नाही इकडं तिकडं, आमचा अवघड करशील. बाद झालाय आता आमासनी. सोपं नाही एवढं ट्रेक राजगडचं म्हणतो एवढं. रायगडपेक्षा पण लय अवघड, कारण 2-2 फुटाच्या पायऱ्या आहेत नुसतं. 2-2 फुटाच्या चढूच पर्यंत नाकानं होते. आता बघा पूर्ण खडा ट्रेक आहे आता बालेकिल्ल्याला वरती 90 डिग्री मध्ये. 90 डिग्री मध्ये ट्रेक आहे पूर्ण. वाघ कसा आहे वाघ. हवी हा सरळ वर जायचं आहे. माकडं बिकडं बसल्यात, हे वाघाला घेऊन आलोय. वाघ सुट्टी देणार कसलं चढायला माहित आहे. किल्ल्यावरचा वाघ आहे तो. 90 डिग्री मध्ये. चल फिरायचं अजून. चढू चल. कसं चढणार ते सरळ जाई की. मोबाईल पहिला थांबतो होतो. व्हिडिओ काढ तुझ्या तू माहिती आहे साईडला तुझं पाहुणच नव लाल कलर तोंडाचा भाऊ बंद. आता मी सदरीजवळ आले. तुम्हाला काय गंमत सांगू. अन्नूचं भाऊ बंद म्हणजे माकड तुम्हाला माहितच आहे. बिस्किट काढायला ते कागदाचा आवाज येते की चुरचुरती आवाज ऐकल्या यायला तू वर करत. काल असं केलं अन्नानं पण. भाऊ तास झालं झिमझिम करायला एक काढून खाल्ला नंतर ना आणि प्रत्येकाला एक झिमझिम केला. एक पुढा काढला मी माकड आले. माकड धरून त्याला मारून वच करून बिस्किट पुढा काढून घेऊन गेले. भावाने हातातली बॅग सगळं फेकून दिला माकडाकडे. घेऊन जा घेऊन जा. रे विचारायचा त्यांचा ब्लॉक कर. त्यांना पण घे की बसतो मंडळी पशी. हे बघा चंगू मंगू एकमेकांचं दोघांचं चिंगू गेला. थांबा याचा भाऊ आहे बघा तो. त्याचा भाऊ आहे तो मोठा रे बाबा ते गप्पाचा. इंट्रोडक्शन आणू हा. बायका पोरं घेऊन चालल्यात, तो काय जाईना माग. बाय बाय. इकडे काय आहे भाऊ, इकडे जाऊ नका की. इकडे काय आहे, इथं काय आहे होय दादा. काय काय चंगू मंगू डोकं फिरू नको. काय काय हाय करते हाय करत नाहीस बस थांब की. आता आम्ही आले राजगडच्या बालेकिल्ल्यावरती आले आम्ही. आणि इथे तुम्ही बघू शकता बरोबर राजवाड्यावर आहे. महाराजांचा राजवाडा बघायला.
जास्त काय राहिलं नाही. दिसली हे गेलो आता दिसाले धूप हिरावर महाराष्ट्राने तर बसायचं सगळं पूर्ण राजवाडा इथं शूज बीज घालून यायला अलाउड नाही. सगळं काढून यायला बघा. चला पाहिजे आता सध्या राजवाडा झालंय. राजवाडा जस्ट झालंय. आता ही पोरं सगळी गाणं लावल्यात. ही नवीन मेंबर भेटल्यात आम्हासनी इथं. ही गाणं वाजवत चालल्यात. आता जस्ट राजवाडा करून आता पुढच्या टोकाला जाणार आहे मी. तो अभिषेक डॉन नवीन भेटल्यात. आता मी राजवाड्यावरती होतो. राजवाडा सगळं बघितले. आता खाली चालले संजीवनी माचीला. संजीवनी माची झाल्यावर सोयरा माचीला जाणार. बो आहे आपला बीडसी आहे गाठ पडला तिथं. त्यांच्याबरोबर फिरायला आम्ही आता. काठी बिटी आहे त्यांच्याकडे. इकडे माकडापासून सेवा करल्यात. आमच्याकडे एक माकड आहे ते वेगळाच थोडा विषय. माकड म्हणत नाही याला. आम्ही असंच माकड म्हणत नाही. बघा बघा येऊ कसा आहे हा टेक्निक. #IG माकड. #IG माकड. बालिकेला चढले. चढून आता खाली उतरले आम्ही. बालिकेला चढण्यापेक्षा उतरायचं अवघड आहे. पाय बी स्लिप झालं. डायरेक्ट तुम्ही कोमा बिमा काय भानगडीच नाही. मेन म्हणजे काय विषय आहे इथं रायगडला कसं कडेला धरायला कडाबेड आहेत. इथं धरायला बिरायला सपोर्टला त्यांना काहीच नाही आहे. म्हणताना अवघड होतं इथे. चला चला की चला की जाऊया संजीवनी माची आहे. बस आता मी संजीवनी माचीला चालले. खरोखर रस्ता भावा भयानक स्केनिक आहे. खरं भयानक आहे. बघितल्यावर कोणाला पण भीती वाटणार. हे बघा रस्ता कसा आहे. पूर्ण खडा रस्ता आहे असा. संजीवनी माचीला चालले मी पुढं. आम्ही बघा एक गाडी इथं लावले पार्क केले. दिसाले एवढं दिसणार. बरं आता आम्ही आले आमरे गोगल दादा. बरं आता आम्ही आले संजीवनी माचीला. संजीवनी माची बघू शकता हे मागं व्ह्यू मस्तच्या मस्त एकदम. रिमझिम बिस्किट खायला. झिमझम बिस्किट. झिमझम बिस्किट खायला. हे जरा पुढेपर्यंत जाणार आहे आम्ही. पुढेपर्यंत जायचं आहे. पुढेपर्यंत जायचं आहे. ही सगळी नाश्त्याला बसल्या. माकडे याच्यात म्हणून भिवून काढायला एक बिस्किट बघायला एवढं लागला. मागणी सुयाळा माची. हे आम्ही थांबलायची संजीवनी माची. आणि तिकडनं आम्ही मागाशी आलं ते पद्मावती माची. भरलंय चला तरीच. आणि परत अन्याचा भाऊ पण झालाय. अन्याचा भाऊ बघा आळस बघा कसं काढायला. भरते राहू दे. तुम्हाला एक व्ह्यू दाखवणार आहे बघा सगळेजण. ते तामकुड चालायस तू ए बाबा. हा घेते. मला वाटलं तर बॅगेतलं घेते काय. हे बाबा अरे ओढ नको तसं मागं पुढे करू नको. कशाला कशा एका ठिकाणी ठेव. एवढा जवळ येणार आहे आमच्या ती ठेवत का बस मागे येत आणि परत ते नको का बस रे बाबा. वाण लावड्यात बसले. काय सपोल्यात सोड बाबा. तूच सपोला असतील ते. आमच्याकडून नाटक पण करत असतील ते काय तर ते. बरं हे आम्हाला तुम्हाला व्ह्यू दाखवणार तो. हे बघा व्ह्यू. जाऊन काय करायचं आता. असंच आहे ते. बघ की सिंगल रोड आहे.
कसलं वाटाने. तर आता आम्ही संजीवनी माची केले. मला दाखवाल तो तिथं काय माकड काय सुट्टी देण्यात आणण्याचं बहुबंद. वांड्या कुठला आणण्याचा बहुबंद आणण्यालाच मारून चालल्यात. आता आम्ही चालले कुठं चालले रे आम्ही सोया माझ्याला चालले आम्ही. हे बघा हे वरती आहे ते बालिकेला. मगाशी आम्ही गेलतो तिथं वर. चल आता मस्त पैकी व्हिडिओ करावले. मम्मीला सगळे व्हिडिओ दाखवलो. मॅटच क्लोज आहे माझा आणि आता बाहेरच पाठवत नाही कुठे. बघा सुवेळा माची. सुवेळा माचीकडे चाललाय आता आम्ही. मराठीवरी सुवेळा माचीकडे आले आम्ही आता. वरती आता पद्मावती माची आणि संजीवनी माची केलं. सोया माचीकडे आले. शिवेळा मावचीकडे येताना पूर्णकोतला बास झाले. पाय दुखाले म्हणून जाऊन बसलाय. जो मंदिरात जाऊन झोपतो म्हणला तासभर. तुम्ही जाऊन ते अजून एक राहिलेलं माची फिरण्या म्हटला. बारकी 6वी 7वीची पोरं असलं चढायला तिथं ट्रेक करायला. त्याला काय करायचं आता. बोर्ड आहे शिवेळा माचीचं. तसं एंट्री गेट. माती भतीला तान्हेली रया शेताची होगी. छाती केसरीची बस आम्ही खाली जातील. अशा तऱ्हेने सगळी माची झालेली आहेत. आता घरला जायचं मस्त उरली. आता रूम वर जायचं. तर आता 4 दिवस घर म्हणायचं नाही. तेच घरात आपले रूम. तर असलं ऊन आहे नाही. पाऊस येतोय म्हणून रेनकोट घेऊन आला अभिषेक. खरं पाऊस काय पडलं नाही. सगळं माची झालीत आता फिरून. पाय दुखाले आणि उद्या तोरणाला जायचं. विषय सांगायचा राहिली की काय आता आलाय वैताग. प्रणव काहीतरी बोलतो म्हणला. प्रणव बोलव का. काय बोलू ते मी माटवाले मला. आमची जिरली जिरली सामान तोंडच झाकून बसला बा. तिला काय बोलायचं तयार घामे घुम चालू आहे. जेवण असलं तर बरं. जेवण असलं तर विषय कसा आहे. डायरेक्ट खिशात भात आणि आमटी भरून येणार आहे. खाणार इथं पहिला पोट भरून आणि रोज 10 फुटाचे एक पायऱ्या कळ भरली. पायऱ्या लय मोठे आहेत. बघ पायऱ्या किती मोठी आहेत. बाबा 4 फुटाचा एक पायऱ्या आहेत. सोपं नाही एवढं उतरायचं चढायचं. हे उतर बघा. आम्ही आता उतरालोय किल्ला. भावाला काय पाणी कमी पडला. घराला पाणी कसं लावलाय. बाटली कसं लावलाय बघा. भरते की नाही यावर्षी. घराला पाणी कसं लावलंय. काय भरलं तर मलाच परत नाही करत. पुढच्या होय कसं भरलाय बघा पाणी. प्रणव टोपणात नाही प्यालाय पाणी. बघ किती स्पीड भरलंय पाणी. बघा आता खाली इथं साहेब पोलीस थांबलेले. त्यांना विचारलो मी साहेब खाली जेवण आहे काय. खाली जेवण आहे म्हटल्यावर बघा कसं सुटल्यात. पळतच सुटले ती. यांचं आता एकच मोटिवेशन आहे खाली जाऊन जेवायचं. भुका लागल्यात लई. तो पडला असता यो आयुष्यात उठला असता यो. व्हिडिओ झाले. हा
बघा हे बघू शकता तुम्ही 2-2 फुटाच्या पायऱ्या आहेत बाजच होते जोपर्यंत बाबा पायऱ्या अरे बाबा मोटिवेशन एकच खाली जाऊन जेवायचं अशा रीतीनं आम्ही किल्ल्याचा ट्रेक संपवला आहे पूर्ण एंट्री गेटला आलेला आहे खरोखर सांगतो आजपर्यंत अवघड ट्रेक केलोय मी आजपर्यंत रायगड पण एवढं अवघड नाही रायगड खूप अवघड आहे कारण इथं पायऱ्या बिऱ्या सगळी 10 पिठाच मोठे आहेत तर एकदा आम्ही होय आता जेवण आहे जेवायला जाणार आहे मग एकदा घोषणा देऊया छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय